असे लक्षात आलेलं दिसतंय की हे सगळे शिक्षक वर्ग इथे आला आहे तर महाराष्ट्रातल्या दुष्काळी जिल्ह्यात आहे. अहमदनगर काय पारनेर काय हे तुम्ही सांगायची आवश्यकता नाही. पण मला आनंद आहे की या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी भेटता आलं. प्रश्न काही या ठिकाणी मांडले तर शासनाच्या संबंधी सविस्तर शिफारस आम्हाला लोकांना सादर करा. आम्ही त्याच्यात लक्ष घालू. शिक्षकांना त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याला ज्या ज्या वेळेला आम्ही लोक सत्तेत होतो त्याच्यामध्ये मदत केली. मला आठवतं आहे त्या काळात शिवदेव पाटील हे नेते होते. आणखीन काही लोक नेतृत्व करत होते आणि त्या सगळ्यांशी बोलून आम्ही शिक्षकांच्या प्रश्नाची त्या काळात लक्ष घातलं. एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्या काळात आम्ही लोकांनी घेतला. केंद्र सरकार जे देईल ते महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना दिलं. त्याच्यासाठी कधीही संघर्ष करायची वेळ किंवा लोकांच्या आलेली नाही. आज जे 4-5 प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत आम्ही राज्य सरकारशी बोलू. पण तुम्हाला एक गोष्ट म्हणजे करावं लागेल. आता कधी विचार करा पेन्शन किती? 40,000. आज त्याच्यात सुद्धा काही गोष्टींचं सुधारणा करणं आवश्यक आहे. जरूर आम्ही लोकांनी लक्ष देऊ. सुदैवानं आज या सरकारने किंवा सरकारला या निवडणुकीत त्यांना मी धन्यवाद देतो. आज तुमच्या सगळ्या कामासाठी असतात. तसंच म्हणजे हे सगळे गुरुजी हे शिक्षक शाळेत आणि त्यांना काढलं त्यांचं काम शिक्षक बनवून शिक्षक चांगले होतं. आदिवासींच्या काम करणार एक तर नेता म्हणून त्यांच्याकडे वरिष्ठ जात आणि आम्हाला आनंद आहे की तुमच्या त्यांच्या सगळ्या प्रश्नात त्यांचे लक्षात दुसरे काहीतरी जर त्या बोलायची आवश्यक झाली या ठिकाणी लोकसभा त्याचं कामकाज बघितलं. खरं सांगायचं इतके फासे कुणाला शिक्षक मला आश्चर्य वाटते. असं मी अनेक गोष्टी इथे आहे पण लोकांच्या घरच्या जास्त फासे सांगतात मिळाले. पण त्यांनी काय गरज केली पाहिजे किंवा लोक आजूबाजूला नक्कीच जाणार असेल. आयुष्यात शिक्षण काळ आहे आनंदाने आपल्याला देश बदलतोय कसा बदलतोय पाहूया. आणि जे जे काही आपल्या समाजासाठी करता येईल ते करत राहूया. एवढीच आवश्यकता या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांची स्वागत करतो आणि माहिती कसा घ्या.